नाम विश्रुतम् एषां चरण सानिध्य जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातम् ज्ञानदान परायण धर्म तोंड कळे काय झाकिले डोळे जीव भ्रमले या कामे कैसे कळो येती वरमे विषयांचा माज काही धरोणे दी लाज तुका म्हणे लांती माया नाथ विधी कसे 335 नंबरचा 4 चरणाचा भंग तुकाराम महाराज गाथ्यामध्ये सांगतायत. आणि जीवाचे प्रकार केले शास्त्राने विषय एक पामर 2 मुक्त 3 आणि मोक्ष 4. तर जीव सगळे भ्रमले म्हणजे काय? आता जीवांना असं सांगतायत भौतिक रसामध्ये जीव गुरफटला गेला. भौतिक रस म्हणजे काय? परमार्थामध्ये सुद्धा तुम्ही म्हणता महाराज तुम्ही तर लय टापा आणता, तुम्ही तर सिटीत राहताय, तुमच्या कपड्यावर तुम्ही काय स्टँडर्डचं सांगताय. याचा अर्थ असा नाही परमार्थात लोकांनी स्टँडर्डनेस आणलाय, परमार्थामध्ये स्टँडर्डनेस नको. राहण्यामध्ये असेल स्टँडर्डनेस काही हरकत नाही, वागण्यात असेल काही हरकत नाही. भाषा उच्च कोटीची झाली, विचार उच्च कोटीची झाली, राहणीमान उच्च कोटीची झाली. परमार्थ जो आहे तो परमार्थाला पुरातन संस्कृती असं नाव दिलेलं आहे, त्याला वैदिक वाङ्मय असं म्हणतात. आणि जसं विहितस्याम ननुष्ठानाम निंदितस्य सेवनात आणि ग्रहाचेंद्रियाणाम नरप्रतन मृच्छती. अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 2 पंचदशी जरा सांगतायत ना. अरे विहित कर्माचं आचरण करा. विहित कर्म म्हणजे काय? आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे सांगितलंय. संस्कृतीचे 3 प्रकार केले शास्त्राने. किती? 3 प्रकार. ऐका नीट, 3 प्रकार आहे संस्कृतीचे. एक संस्कृती म्हणजे ही साधन संस्कृती आहे, दुसरी संस्कृती म्हणजे ब्राह्मण संस्कृती आणि तिसरी संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती किंवा स्मरण संस्कृती. साधना संस्कृती म्हणजे गौतम बुद्धापासून भगवान महावीरापासून त्यांच्या कठीण साधनेनं जी पुढे वाढली आहे त्याला साधना संस्कृती असं म्हटलेलं आहे. वैदिक संस्कृती म्हणजे भगवान शंकराचार्य 2500 वर्षापूर्वी ज्यांचा अवतार झाला, प्रत्यक्षात त्यांनी आपल्याला पंचलोकपालांची स्थापना करून दिलेली आहे. मारुतीची पूजा का, त्या देवीची पूजा का, कृष्णाची पूजा का, सत्यनारायणाची पूजा का, याला वैदिक संस्कृती म्हटलेलं आहे. आणि तिसरी संस्कृती सांगतात स्मरण संस्कृती. स्मरण संस्कृती म्हणजे रामाचे कर्म आठवायचे, कृष्णाचे कर्म आठवायचे, पूर्वजांचे कर्म आठवायचे, माऊलींचं स्मरण राहू द्यायचं, नामदेवरायांचं स्मरण राहू द्यायचं, नादबाबांचं स्मरण राहू द्यायचं, मुक्ताईचं स्मरण राहू द्यायचे, यांचे कर्म लक्षात राहू द्यायचे, रामाचा त्याग लक्षात राहू द्यायचा, सीतेचा त्रास लक्षात राहू द्यायचा. याला म्हणतात स्मरण संस्कृती. आणि जर का हे काहीच नाही पाळलं ना तर मग तू अकेला आहे तर तुझे अकेला ही जाना पडेगा. तू त्रस्त होणार आहे. आणि त्रस्त होऊनच जर का आता गेला एक दिवस मायबाप काही नाही. आपल्याला सकल दुःख निवृत्ती, अत्यंत दुःख निवृत्ती, ती ना मोक्ष परमानंदाची प्राप्ती पाहिजे. किंवा आपल्याला सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या 4 पदांची प्राप्ती करायची आहे. आपल्याला आपला हा जो जीव आहे हा शिवापर्यंत न्यायचा आहे. आपलं जे अज्ञान आहे ते आपल्याला अज्ञानाच्या आवरणातून निघून ज्ञानाकडे जायचं आहे. आपल्याला जी अविद्या आहे त्या अविद्येतनं निवृत्त होऊन विद्येपर्यंत आपल्याला वाटचाल करायची आहे. इहलोकीची यात्रा संपूर्ण आपल्याला परलोकापर्यंत जायचं आहे, सद्गुरु पर्यंत जायचंय, गुरुपदापर्यंत जायचंय. तमसोमा ज्योतिर्गमय, त्या दिव्य चेतनेला, त्या दिव्य अनुभूतीला, त्या आदिसत्तेला, त्या चित्सत्तेला, त्या परमसत्तेला, त्या अधिकारीला, त्या अविनाशीला, त्या अनंत तत्वाला, त्या भगवंताला आपल्याला प्राप्त करायचं आहे. हा मानव जन्माचा सिद्धांत आहे, हा जीवाचा धर्म आहे, हा देहाचा धर्म आहे. हेच करायला पाहिजे. याच्याकरता संत आहे. संत सांगतात ते विनाकारण नाही. आणि मग तुकाराम महाराजासारखे जे आद्य संत आहेत ना, ज्यांना जगद्गुरु नावाची सुद्धा पदवी मिळालेली आहे, असे संत देवाकडं या ठिकाणी मागण्या करता जात आहेत. तू म्हणाला महाराज संतांनी तर मागायला नाही पाहिजे. एका ठिकाणी ते म्हटले आम्ही सदैव सोडके जवळ येतात चोर धाके. मग मागतात कसं? संत असं तुमच्या आमच्या सारखं काही नाही मागत. आपण सत्यनारायण केला म्हणतो चांगलं हो दे, ठिकाण चांगलं भेटू दे, सोनीला पोरग चांगलं पास हो दे, काही ना काही मागतातच देवाला. अरे भक्त हा निष्कांचन असला पाहिजे, निर्वैर असला पाहिजे. निरपेक्ष भगवंताची भक्ती केली तरच ती भक्ती या ठिकाणी तिचा काहीतरी उपभोग होतो, तुम्हाला त्याचं फळ मिळतं. अन्यथा नास्ती शरण, नाही तर फळ मिळू शकत नाही. तसं तुकाराम महाराज या ठिकाणी प्रपंचाचा बीट आला. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. प्रपंचाला कंटाळे. तुकोबारायाच्या काही कालानंतर लक्षात आलं की कोणी कोणाचं नाही. आणि आपण जर का या प्रपंचासक्तीमध्ये राहूनच जर का आपल्याला मरण आलं तर आपल्या देहाला गती मिळणार नाही. म्हणून तुकाराम महाराज या ठिकाणी
तपश्चर्या करण्याकरता भंडाऱ्या डोंगरावरती गेलेले आहे आणि उग्र अनुष्ठान मांडलं भगवान पांडुरंगाचं तुकाराम महाराजांनी. माझी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझी विठ्ठल पांडुरंग विठ्ठला हो, माझी विठ्ठल विठ्ठला, माझी विठ्ठल पांडुरंग विठ्ठला हो, सर्वजण माझी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, माझी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, माऊली तू विठ्ठला, माझी विठ्ठल पांडुरंग विठ्ठला हो, माझी आळंदीची माऊली तू विठ्ठला, माझी विठ्ठल पांडुरंग विठ्ठला हो, माझी आळंदीची माऊली विठ्ठला, कमलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माझ्या देहूच्या तुकाराम विठ्ठला, माझी विठ्ठल पांडुरंग विठ्ठला हो, माझी. तुकाराम महाराज विठ्ठलाचं अनुष्ठान करतात, काय मागण्या करतात आणि मागतात. तुकाराम महाराज सारखे संत स्वतःसाठी काही नाही मागत. तुम्ही पहा त्याची 2-3 कारणं सांगितल्या जातात शास्त्रामध्ये. देव जरी तुकाराम महाराज सारख्या संतांना प्रसन्न झाला, मागण्याचं नाटक करतायत, मागत खरंच नाही. पहिली गोष्ट अशी, मागतायत तर काय मागतायत, परमार्थच मागतायत, स्वार्थ काहीच मागत नाही. पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे, जे काही मागतात ते दुसऱ्यासाठी मागतात, स्वतःसाठी काहीच मागत नाही. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, तेची संत जानता हेत विठ्ठल काही नेणे ताने टोने, नाम स्मरणे वाचोनी. खरे संत कोणते? आजकाल बरेच आले, ज्यांना साखळा पाहिजे, ज्यांना चैनी पाहिजे, ज्यांना आश्रम पाहिजे. ते म्हणते येऊ द्या सगळं, ते जाऊ द्यायला तयारच नाही. काही सगळं येऊ द्याकडेच त्यांचं लक्ष आहे, ते संत नाही. ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नाही स्नान, संध्या बोलविली पुढे भांग उडाविली भांग भुरका हे साधन पची पडे म्हणते पाहणं. तुका म्हणे ऐसे की ते नरका गेले पुढे जाते, टिळा टोपी उंच दावी जगमी एक गोसावी, अवघा वरपंग सारा पोटी विषयांचा थारा, मुद्रा लावी ती कोणोरी मान भाव यासी जनी. तुका म्हणे अवघे संग तेथे कैसा पंडरंग. 2221 2222 4 चरणाचे दोन्ही अभंग गाथ्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात. असे संत झाले. खरे संत ते नाही. खरा संत कसा ओळखायचा? जो संपूर्ण हरिमय झालेला आहे आणि त्याचं प्रमाण सुद्धा आहे. तेची संत तेची संत, तेची संत तेची संत, तेची संत तेची संत, तेची संत तेची संत. म्हणजे एखाद्याकडे आता जर का गेलं आणि सांगायचं फक्त महाराज आम्ही फार टेन्शन मध्ये, फारच तकलीफ चालली. आता बरेच जण येतात ते म्हणते आम्हाला लिंबू दिलं महाराज. अंधश्रद्धा नाही बरं का, अंधश्रद्धा खरंच नसावी, श्रद्धा असावी देवावर, अंधश्रद्धा नसावी. नाव ठेवण्याचा विषय नाही आहे. परमार्थ करणे, गायीची सेवा करणे, सद्गुरूंची सेवा करणे, वारकरी होणे, तुळसी माळा परिधान करणे, गोपीचंदन लावणे, माऊलीनं तुळसीला पाणी घालणे, अष्टमीचं हवन करणे, नवरात्रीचे उपवास करणे, महालक्ष्मीला बसवणे, गणपतीला स्थापित करणे, ही श्रद्धाच आहे.
श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विनाम न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वरम. रामायणामध्ये त्याचं वर्णन आहे, हा श्लोकच आहे त्याबद्दलचा. भगवान शंकराला विश्वास म्हटलंय आणि भगवान शंकराची पत्नी पार्वतीला श्रद्धा असं म्हटलेलं आहे. एवढंच कशाला? या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिताः नमस्तस्यै 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 नमो नमः. इथे बेलजा माता आहे आणि ती बेलजा माता ही देवीचं स्वरूप आहे, ती देवीचं स्वरूप आहे. आणि प्रत्येक आमची जी मायमाऊली आहे ना, त्या मायमाऊलीमध्ये देवीचं स्वरूप आहे, अधिष्ठात्रीचा वास आहे. प्रत्येक जो आमचा या ठिकाणी जो वारकरी बसलाय, जो साधक बसलाय, जो मनुष्य बसलाय, त्याच्यामध्ये परमात्म्याचा वास आहे. लक्षात घ्या, ती अधिष्ठात्री आहे. देवी भागवतामध्ये त्याचं फार सुंदर पद्धतीनं वर्णन केलेलं आहे. गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी विष्णुनुते भगवती हे शीत कंठ कुटुंबिनी भूरि कुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्भक वरदिनी शैलसुते मारम्भक वरदिनी शैलसुते. देवी भागवतात असं सांगितलंय. आपण पांडुरंगाकडे जरी गेलो, विष्णूकडे जरी गेलो, पण या सगळ्याची आई सुद्धा तीच आहे. या सगळ्याची आई सुद्धा कोण आहे? एवढंच कशाला तुम्ही वृंदावनला जा. वृंदावनला गेल्यावर कृष्णाच्या दर्शनाच्या अगोदर राधेचं दर्शन घ्यावं लागतं. फार सुंदर भाव आहे. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी काही नाही. इथे सगळे गायक माझ्यापेक्षा हुशारच आहे, पण हे थोडं भागवतातलं आहे. वृंदावनची भागवत आहे, आपल्या महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रातल्या लोकांना समजणार सुद्धा नाही. हे आस्था संस्कार चॅनलवरच आहे. इथे सगळे विद्वान सगळं वेगळं असतं म्हणून बरं का, काही विषय नाही. भाव मला दाखवायचा होता म्हणून. राधिकाश काही व्यवस्था भावी मुखाला राधे 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 नाम येऊन जाव. राधा कोण आहे? राधा ही अधिष्ठात्री आहे आणि ती राधा म्हणजे तुमच्या आमच्या मायमाऊलीचं स्वरूप आहे. लक्षात घ्या. मला सांगायचं काय, संत जे मागतात तुमच्या आमच्या कल्याणाकरता मागतात, पण खरा संत आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी प्रमाण सुद्धा दिलंय की मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. ते असं नाही म्हणले मस्तक हे पायावरी कोणत्या बी संतांच्या, असं नाही म्हणले ते. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. का वारकरी संतांच्या? ज्यांनी उभा गंध लावलाय. वैष्णव संप्रदायाचा नियम काय? ज्यांनी गंध उभा लावलाय, ज्यांनी तुळशीची कंठी गळ्यामध्ये घातली आहे, रुद्राक्ष आहे. गुरुचरित्रामध्ये सांगितलं 108 रुद्राक्ष असावे, शिखा वाढलेली असावे, अनुष्ठान आचरण करणारा असावा. जेव्हा संत मागतात ते हिताचंच मागतात, कल्याणाचंच मागतात, परमार्थाचंच मागतात. बावळटासारखं मूर्खासारखं मागत नाही. मागण्याचे प्रकार सुद्धा शास्त्रात सांगितले. एका गावात 2 जण राहत होते. आता मूर्खशन असं ती औषधम. आधी होत्या वाग्या, मग झाला पाग्या. त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, पण मूळ स्वभाव काही जाईना. मूर्खस्य नाशधी औषधम असं सांगतायत ना. 2 जण एका गावात राहत होते आणि ती भावकीत होती. आणि दोघं एवढे श्रीमंत. यानं ट्रॅक्टर घेतलं, त्याने घेतलं. त्यानं पोरीच लग्न जमवलं, यानं त्यानं पोरीने इंजिनियर नवरा पाहिला, त्याने इंजिनियरच पाहिला. एवढे पोळीचे होते. पूर्ण गाव गदरलं यांना. अजून आता सांगितलं पूर्ण गाव गदरला आणि गावाने यांना वारीत टाकलं. पैसा घेतली पंचायत कमिटीने, चालू तुम्ही राहूच नका म्हणे गावात. मग 2 जण म्हणले आता जाऊन काय करावं म्हणे. शंकराच्या मंदिरावर जाऊन तपश्चर्या करायची. 1 जण बसलं इकडच्या कोपऱ्यात आणि 1 जण बसलं तिकडच्या कोपऱ्यात. तपश्चर्या करू लागले 2 जण. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. साई दावत
सिस्टीम आहे राधाकिशन महाराज चॅलेंजेस नाही भाऊ काही विषयच नाही ना आवाज नाही येणारच नाही माईक सिस्टीम नसली तर असं पाहिजे वा वा जबरदस्त एकदम दोघ जण तपश्चर्या करत बसले आणि असा स्वर्गात अडकतो तेव्हा तो स्वर्गापर्यंत जातात तो बिंबिच्या स्वर्गाचा अर्थ लक्षात घ्या काही काही संत स्वर्गात गेले कस काय गेले देवाच्या नावाचा स्वर्गात गात ते स्वर्गात गेले माय बाबू असं नाही जाऊ शकत कोणी त्याचा अर्थ लक्षात घ्या फार सुंदर अर्थ आहे स्वर्गात जायचा सुद्धा ज्यांना ईच अँड एव्हरी टाइम रिमेंबर टू लॉर्ड टू गॉड फ्रॉम हिअर जिवंतपणे ज्यांनी प्रत्येक क्षणाला देवाचं स्मरण केलंय तोच देवापर्यंत जाईल असं कोणी नाही भगवान शंकर प्रसन्न झाले लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे दोघ जण तपश्चर्या करत होते पलीकडच्या साहेबांकडे शिवजी गेले काय पाहिजे तुम्हाला तो म्हणला काही नाही ते आमची पलीकडे भाऊकी बसलेली त्यांना देऊन यावं अरे ते म्हणले मी देव आणि महादेव आहे पुन्हा महादेव बडादेव सब देवन का बाबा मी सगळ्या देवाचा बाप आहे स्वयंभू आहे मी अरे प्रसन्न झालो होत नाही बऱ्याच जणाला तुम्हाला झालं तर तुम्ही मागत नाही चेष्टा करता मागता का जाऊ तो म्हणला एक काम करा माझा एक उजवा डोळा उजवा हात आणि उजवा पाय जाऊ द्या मला हँडिकॅप मला अपंग करून टाका देव म्हणले तसाच तू मूर्खाचं मागणं सांगतायत मागणीचा अभंग आहे पण मागाव काय ते संत शिकवतात माणूस नाही शिकवू शकत देव म्हणले तसाच तू त्याचा एक डोळा एक हात एक पाय गेला इकडे आले देव आता याला वाटलं देवाला विचारलं देव पुन्हा चिडते आणि त्याला वरदान दिलेलं ते त्याने जास्ती मागितलं असेल त्याने 10,000 मागितलं असेल आपण देवाला एवढं म्हणू फक्त मला त्याची दुप्पट देऊन टाका आपल्याला आपल्याला मग ते हीच भेटते त्याला काय माहिती त्याने मागितलं काय यानं विचारपूस काहीच नाही केली इकडे आले देव इकडे आल्यावर त्याला म्हणले काय पाहिजे तुला तिकडे दिलं म्हणे दिलं त्याला वाटलं गेलं का बरं झालं आता मी त्याची दुप्पट मागून घेतो यानं विचारायचं केलं काय काही नाही त्याचा एक हात एक डोळा एक पाय गेलता पण दिलं देव त्याला हा म्हणे मला त्याच्या दुप्पट देऊन टाका देव म्हणले तसाच दोन डोळे दोन हात दोन पाय गेले याला मूर्खाचं मागणं म्हणतात मूर्खाचं मागणं त्रैगुण्य विषयो वेदाः निसरे गुण्यो भवार्जुनः निर्द्वंद्वो नित्य सदवस्तो निर्जीव पक्षेमात्मवान 46 नंबर श्लोक अध्याय नंबर 2 श्रीमद भगवद्गीता मागाव काय 3 गुणांच्या पलीकडचं ज्या मागण्यानं सगळ्याचं कल्याण होईल किंवा मागणाऱ्याचं कल्याण होईल आणि समाजाचं हे कल्याण होईल माझे बाप हे मूर्खाचं मागणं आहे बावळटाचं मागणं तर भलतं डेंजर एक बाई होती ती तिची नवऱ्याला म्हणे तुम्ही काही तर मागा ना आपल्याला एक पोरग आहे मी काय श्रीमंती नाही 2 टाइमचे खायचे बांधे काहीतरी सका माणूस सांग करा मागा देवाला काहीतरी तो म्हणला देव प्रसन्नच होत नाही सोपं नाही आजकाल कलियुगामध्ये देव प्रसन्न होणं अवघड आहे अरे कलियुग केवळ नामाधार सुमिर भवरत नाही पाहिला इथं फक्त नामच पाहिजे लक्षात घ्या अरे करा पण काहीतरी सका माणूस काम करा म्हणजे शंकर लवकर प्रसन्न होतो त्या बायकोनं कसं तरी त्याला बळजबरी करून रेट्या करून बोलून खालीवर बोलून त्याला पाठवलंच ते गेलं शंकराच्या तपश्चर्या करायला शंकराची तपश्चर्या केली आणि त्याला शंकर प्रसन्न पण झाले नाना आणि शंकर प्रसन्न झाल्यावर कशाला विचारता मग शंकर म्हणला काय पाहिजे म्हणजे थांबा बायकोला पोराला विचारून शंकर म्हणला मी काय देव आहे बाबा मी देव आहे मी काय मॅनेजर आहे का नौकर आहे तुला ऍडव्हान्स मध्ये 3 वरदान देऊन ठेवतो जेव्हा लागेल तेव्हा फक्त सिद्ध करून म्हणजे तसाच म्हणून ठेवतो जेव्हा लागेल तेव्हा काय म्हणायचं प्रकट होईल 3 देऊन ठेवतो पण 3 कशा वरदान एक तुला एक तुझ्या बायकोला आणि एक तुझ्या पोराला 3 देऊन टाकतो तुला जाय शंकराची तपश्चर्या केली त्यांनी ऍडव्हान्स मध्ये 3 वरदान घेऊन घरी आलं देव निघून गेले ना आला आनंदाने ते अरे वा 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 देव प्रसन्न झाला वरदान घ्यायला देवाने वरदान दिलं असं म्हणत तो घरी आला आणि मग बायको म्हणजे एक काम करा इथं सोडून बांधले एक काम करा एक आपल्या बंधून देऊन टाका एक मला देऊन टाका एक तुम्हाला देऊन टाका वरदान तिघाच्या वरदानात तिघाला काय करायचं ते करू आपण एकमेकाच्या याच्यात कशाला लक्ष घालायचं त्याला वाटलं जाऊ द्या त्याला तरी काय माहित होतं त्यांनी एक स्वतःला ठेवलं एक बायकोला दिलं एक पोराला दिलं आणि ते दुसऱ्या दिवशी गेलं कामाला आणि बायको होती घरी आणि छोटा बंडू बेटा होता ना तो खेळत होता दरवाज्यामध्ये आणि मग दरवाज्यामध्ये खेळत असताना बंडूच्या आईला दिलं एक वरदान आणि तिने काय मागितलं माहिती का देवा ती गेली आरशा समोर बाहेर चिडीत आहे मला लय सुंदर बाई आहे का ती असंच करायला लागली देवा माय वरदानानं मला असं कर की गावामध्ये मी राजाच्या राणीपेक्षा मी सुंदर झाले तसं असं म्हणलेलंच होतं प्रकट हो ती असं म्हटलं बरोबर राजाच्या राणीपेक्षा सुद्धा सुंदर झाली ती पोराची आई आणि ती बाहेर वाटेवर येऊन बसली आणि बाहेर वाटेवर येऊन बसल्यावर राजाची पालखी चालली होती राजाने पाहिलं बाबा मला तर 100 राणे पण एक एवढी सुंदर नाही ही जर का आली तर 101 कम्प्लीट होऊन जाईल उचला बसवारा राजाचे सैनिक होते उचललं पंड्याचं आणि ते रडायला लागला रे माझी आई गेली त्याला काही करता येईल आता काय करा बाबा बी येते कुठं घरी कामाला
काय करावं आता बाबाला कसं काय बोलून आणू राजाला तर या ठिकाणी आईलाच राजा घेऊन गेला आणि राजाने माझ्या आई सोबत लग्न केलं तर माझ्या बाबाला नाही राहायची बाई पण मला नाही राहायची आई काय करावं आता राजाने कोणून ठेवलं तिला हिला पहा गुरुजीला बोलवा चांगला मुहूर्त पाहून हिच्या सोबत लग्न करतो तेव्हा बंड्याला वाटलं काहीतरी होईल बंड्या आरच्या समोर गेला बंड्याला वाटलं जाऊ दे मला पण एक वरदान दिलं आहे ना बाबाला न विचारता तो बेटा काय म्हणला त्या बाईचा मुलगा तो बंडू बेटा तो म्हणाला असं देवा असं कर की राजाने माझ्या आईचं सत्व हरण करू नये म्हणून माझ्या आईला अस्वल करून टाक देवा तथाच तू प्रकट हो तथाच तू म्हणलेलंच होतं तिला एका खोलीत कोंडून ठेवलं होतं तो म्हणलं माझ्या आईला अस्वल कर जेव्हा राजानं कोणती का खोलीत तेव्हा बाईच होती सुंदर आपल्यासारखी आणि बंडू म्हणलं अस्वल होय तेव्हा अस्वल झाली राजाला म्हटलं आणा तिला बाहेर आता बघू लग्नात काय करायचं काय नाही जेव्हा सैनिकानं ते कुलू पण कडी उगवले तेव्हा झालं बाबा हे अस्वल कुठून आलं ते हजार ते बया होती चांगली ढळढळा आता अस्वल झाली हाकलून द्यायला घरात बाहेर काढा राज्याने बाहेर काढा ते काढलं अस्वल ते अस्वल आलं बंड्याजवळ आता जरी अस्वल आहे अस्वल असताना माणसात जरी आकडा असला 36चा हे लक्षात घ्या बंड्याला काही नाही केलं बंड्यानेच अस्वल केलं होतं बंड्याच्या बाबा ते आई कुठं दिसत नाही अस्वल कुठून धरून आणलं म्हणे अस्वल नाही माझी आई आहे काय तुझी आई आहे म्हणे हा म्हणे झालं काय म्हणे ही सुंदर झालती हिच्या वरदानानं हिला नेलं होतं राजाने उचलून राजा करणार होता हिच्या सोबत लग्न मला वाटलं मला नाही राहायची आणि तू मला नाही राहायची बायको मग मी म्हणलो मला बी एक तुम्ही द्यायला होता ना हा म्हणे हा मग त्याचं मी काय केलं मी म्हणलो देवा 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 माझ्या आईला अस्वल करून टाका म्हणजे राजाची सोबत लग्न करणार ही अस्वलीन झाली म्हणजे माझी माय आता बर मग आता काय म्हणे जाऊ दे म्हणे बाबा जाऊ दे ना तू मुलगा म्हणतोय तुमच्याकडे एक उरलेलं आहे ना म्हणे हा मग काय करायचं म्हणे जाऊ दे आपली आई जशी होती तशी करून टाका ना तुमच्या उरलेल्या म्हणजे फायदा होऊन जाईल आपला त्याच्याकडे एक उरलेला होता जो उरलेला होता त्याच्यामध्ये तो म्हणला की देवा माझी बायको जशी होती तशी मला करून दे सुंदर नको ना अस्वल राहू देऊ नको तसाच तो म्हणलेलं होतं प्रकट हो म्हणलं ती तशीच झाली जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल गमाविले कालीना फिरसी माघारा अजून तरी फजित पुरा 2835 4 चरणात तुकाराम महाराज गातात सांगतात जन्म देण्याचं फक्त एवढंच सार्थक असू शकत नाही हे मागणं मूर्खाचं हे दोन एक डोळा जाऊ दे हात जाऊ दे पाय आणि हे बावळटाचं पण संतांचं मागणं या ठिकाणी याच्याही पलीकडचं आहे काय मागतात संत अभंगाचं पहिलं
मागणे ते एक तुझ प्रती आहे, देतील तरी बाहे पांडुरंगा. संसाराचा गीत आल्यानंतर तुकाराम महाराज देहू गावामध्येच राहत असताना देहू गावामधूनच जो वरती 4 ते 5 किलोमीटरचा भंडारा माळा आहे, त्या भंडारा माळावरती जाऊन भगवान पांडुरंगाची तपश्चर्या करून उग्र अनुष्ठान मानतात. भगवान पांडुरंग प्रसन्न होता. तेव्हा भगवान पांडुरंग म्हणतात तुकाराम महाराज काहीतरी मागून घ्या. तेव्हा तुकाराम महाराज पहिले तर नकारच देतात. तुकाराम महाराज म्हणतात चरणम पवित्रम विततम पुराणम, चरणम पवित्रम विततम पुराणम. मला फक्त तुमच्या चरणाची प्रीती हवी आहे, मला तुमच्या सोबत घेऊन जा, मला काहीच नको. पण तुकाराम महाराजांना भगवान पांडुरंग म्हणतात मी आलोय तर माझं ब्रीद आहे, माझं ब्रीद आहे. ज्याने मला बोलवलंय, ज्या कार्यकर्ता बोलवलं ते कार्य पूर्ण झालं पाहिजे. काहीतरी का होईना तुम्हाला मागितलंच पाहिजे. काही मागायला द्यायला तयार आहे. तुकाराम महाराज म्हणतात मला काहीच नको, मला तुमच्या सोबत यायचं आहे. पांडुरंग भगवंत म्हणतात काहीतरी मागितलंच पाहिजे. तेव्हा तुकाराम महाराज या ठिकाणी निरपेक्ष वृत्तीनं करुण भावना मागतात. काय मागतायत? जगाच्या हितामध्ये मागतात, स्वतःच काही नाही म्हणले. देव तर म्हणला होता काही मागतानी काही मागितलं असतं. समजा काही किती प्रॉपर्टी मागू शकत होते, किती हत्ती घोडे उंट मागू शकत होते, पण नाही, मागणे ते एक तुझं प्रती आहे. व्यापक दृष्टिकोन आहे, निरपेक्ष वृत्ती आहे. इति जीवनाची इति कर्तव्यता आहे. त्यामधून तुकाराम महाराज म्हणतायत मागणे ते एक तुझं प्रती आहे. ते पण मला तर मागायचंच नव्हतं, पण देवा तूच म्हणतोय म्हणून आता मी मागायला तयार झालो. कारण तू काही तसं ऐकायला तयार नाही आणि तू मला दिल्याशिवाय काही जायला तयार नाही. तर मला तर माझ्या हितासाठी स्वार्थासाठी काही लागत नाही, पण तुला द्यायचं ते ना. तर मला काही 17-18 गोष्टी लागत नाही, 20-30 गोष्टी लागत नाही, 2-3 मला एकच लागतं. तुझे काही ना मागो देवा, दुसरं काहीच लागत नाही मला. आणि कणा लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. दुसरं माईक म्हणजे माईक गोष्टी मला काहीच नको. हा प्रपंच संपणार आहे, घरबार सगळं संपणार आहे, सगळं इथंच राहणार आहे. 2च गोष्टी सोबत जाणार, एक कर्म, त्याला कर्म असं म्हटलेलं आहे, एक सत्कर्म आणि दुसरं दुष्कर्म. सिकंदर मेला, महाराज मेला सिकंदर, सगळा हिंदुस्थान लुटला होता. जेव्हा मेला तेव्हा त्याला शमशान घाटमध्ये पोहोचवलं. उन लोगों में दफनाया जाता था. द बादशाह वॉज इंडिया, सिकंदर. सिकंदर जब मर गया तो उसे दफनाने के लिए सैदुल शाह शमशान घाट में पहुंचाया गया. तो उसने जितना भी लूटा था ना, तो वो लूटे हुआ जो माल था ना, हीरे जवाहरात मोती, नायगावान से लेकर के नांदेड़ तक ऐसे फैलाया गया, इतना लूटा था उसने. देखो सिकंदर क्या बताना चाहता था, दुनिया वालों में मर गया, पूरा हिंदुस्तान मैंने लूट ले, लेकिन साथ में कुछ नहीं लेके जा रहा हूँ. किसी शायर ने कहा है, लाख इकट्ठे कर लो हीरे मोती, कफन में कोई जेब नहीं होती. तुम्हाला किती जमा करायचं जमा करून घ्या, पण तुम्हाला एक दिवस भुंग्यात सारखं जावं लागणार आहे. रंगी रंगी रे से रंगे, काही बोलला पतंगे, देह जायाचे ठेव, शरीर जायाचे ठेवणे, धरते विलास जणे. भुंगा काय करतो? जुन्या काळामध्ये आमच्या माय मावल्यांना माहिती, आता राहिलं नाही. आता सगळीकडे लाईट गिट आले, चिमण्या असायची, चिंधी असायची, आहे की नाही. मग त्या छिद्रामधनं ती त्या चिमणीची वात वरती राखेल, मग रॉकेल जळत जर संपत यायचं, वात जायची जळून. भुंगा काय करायचा? त्याच्यावरती जो पतंग, त्याला असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये, भुंगा भ्रमर पतंग, त्याच्यावर चक्रा मारू 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 रॉकेल संपून जायचं. पण चक्रा मारण्यामध्ये त्याला इतकं बेस्ट वाचायचं, जसं देशी घेणाऱ्याला वाटतं, तसं त्याला वाटायचं बाबा अजून किती का चक्रा मारू, अजून किती का चक्रा मारू, हे फुकटच भेटायचं, त्याला असू द्या. फुकटचं असल्यावर मजाच येत असती. ते मारायला लागलं, चक्रा मारायला लागलं. आणि मग काय होतं, राखेल गेलं, संपून वाज गेली भिजून, ते त्याच्यातच मरून गेलं. काय प्यास नाही बुजती ना, तृष्णा संपतच नाही माय बापू. तसं माणसाला जावं लागतं. काय करू? अरे असे माणसं झाले, तिकडचं सांगतोय नांदेडकडचं, अरे चालता येत नाही ना भाऊ तुला, कशाला डिस्कोला जायची इच्छा करतोय? तुला हात उचलता येत नाही तरी तू म्हणतो 1000च्या नोटा मोजू द्या मला, 100च्या नोटा मोजू द्या. दिसत नाही तुला तर सलमानची पिक्चर पाहायची काय गरज आहे तुला? ऐकू येत नाही तरी या ठिकाणी लावण्या ऐकायची इच्छा आहे, करावं का? इतक्या गोष्टी अवघड आहेत माझ्या.
भुंग्यासारखं जावं लागेल. जर का वेळेवर जर का ठिकाणावर आलो नाही ना, आपला ठाव ठिकाणा जर का आपल्याला सापडला नाही, खरं जर का लवकरात लवकर संतांना शरण गेलो नाही, संतांच्या संगतीमध्ये जाऊन जर का त्यांचं मार्गदर्शन घेतलं नाही, जीवनाची इति कर्तव्यता केली नाही, स्वयंपूर्तता जर का केली नाही, पारमार्थिक वळण जर का या देहाला लावलं नाही, तर 42 पिढ्यांचं उद्धार नाही. आणि जीवनाला येऊन जर का तुम्ही किती पैसे कमवून किती मोठे व्हा, पण तुमच्या पोरांना जर का संस्कार देऊ शकले नाही, तुम्ही तुमच्या पोराला जर का हिंदू धर्मामध्ये येऊन गंध लावायचं काय, गंध कशासाठी लावायचं, काय गंध आहे, माळीचं महत्व काय आहे, पाहुणे रावळे काय, अतिथी देवो भाऊ, मातृदेवो भाऊ, पितृदेवो भाऊ, आचार्य देवो भाऊ, हे तुम्ही त्याला सांगू शकत नसाल. घरी एखादा पाहुणा आला, त्या पाहुण्याला मनानं जर का पाण्याचा ग्लास आणून तुमचा ठोंगण्यात देत नसेल तर काही उपयोग नाही. जीवनाला येऊन किती कमवा, हो काय उपयोग आहे. सिकंदर मेला, तुमची आमची काय गोष्ट आहे इथंच ना. सिकंदर पेक्षा खूप महाग आहे आपण. त्यानं पूर्ण सुटला होता आणि ऍडलॉफ हिटलरचं सांगू का, त्यांच्या किती महाग आहे आपण, काहीच विषय नाही. अरे इतके माग असून सुद्धा अति शहाणा त्याचा बैल रिकामा, तू अकेला ही आया था मेरे भाई, तुझे अकेला ही जाना है. किसी शायर ने कहा है, बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, वो हरगिज नहीं बख्शे जाते हैं जिनकी नियत खराब होती है. माफ करतो देव त्यांना ज्यांचं नशीबच फुटकं राहतं, ते बिलकुल नाही माफ केले जातात, ते जाणून बुजून आगोपणा करतात. या हिंदी शेर का अर्थ है. बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, वो हरगिज नहीं बख्शे जाते हैं जिनकी नीयत खराब होती है. ना तेरा लाख होगा ना मेरा एक होगा, ना मजाक मेरा होगा ना तारीफ तेरी होगी. गुरूर न कर अपने इस शाहे शरीर का, तेरा भी खाक होगा और मेरा भी खाक होगा. गर्व नको करू आपल्या प्रॉपर्टीचा, आपल्या पदाचा. तुला पण मरावंच लागणार, मला पण मरावंच लागणार. एवढं आहे, तुला स्वर्ग रथात नेते, मला खांदेकरी नेते. तेरा भी खाक होगा मेरा भी खाक होगा. जिंदगी भर ब्रांडेड ब्रांडेड करने वालों, याद रखना कफन का कोई ब्रँड नहीं होगा. जेव्हा तुम्ही मारता तेव्हा तुमचं पोरग दुकानात जाणार नाही, आपला बाप मेला रेमंडचा कपडा द्या कफनसाठी. ब्रँड एसी ओसी मॅकडॉल विस्की रम ब्रँडी, मजूर कट्टा नको, गोड फ्लॅग घ्या, बाग पायपर घ्या, खूप जमेगा रंग. अरे जिंदगी भर ब्रँडेड ब्रँडेड करने वालों, याद रखना कफन का कोई ब्रँड नाही होता भाऊ. जे भेटेल तेच बढावं लागणार आहे, तिथं नाही म्हणणार मग भारीचा कपडा किती रुपये मीटरचा. जिंदगी भर ब्रँडेड ब्रँडेड करने वालों, याद रखना कफन का कोई ब्रँड नहीं होता. कोई हंसकर दर्द छुपाता है, कोई रोकर दिल बहलाता है. मौत को देखा तो नहीं किसी ने, पर शायद वो बहुत खूबसूरत रही होगी. कमबख्त जो भी आज तक मौत से मिला है वो जीना ही छोड़ देता है. मौतीला कोणी पाहिलं नाही म्हणे जवळून, आणि जो मौतीला भेटला तर तो कोणा जिवंत वापसच येत नाही म्हणे. लेकिन मौत बहुत खूबसूरत रही होगी. गजब की एकता देखी जमाने में लोगों की जिंदों को गिराने में और मुर्दों को उठा धरा धरा त्याला वाडा घाला तंगडे तोडा त्याची. काय एकता माणसाची. गजब की एकता देखी जमाने में लोगों को जिंदों को गिराने में, म्हणजे जे जिवंत माणसं आहे का त्यांच्या तंगड्यात वाढायचं, त्यांना मारायचं. और मुर्दों को उठाने में म्हणजे मेलेल्या माणसाला राम नाम सत्य म्हणायचं, आणि जिवंत माणसाच्या तंगड्यात वाढायचं. ही काय एकता आहे तुमची. अरे न जाने जिंदगी में कौन सी रात आखिरी होगी, कौन सी बात आखिरी होगी, न जाने जिंदगी में एक दूसरे से कौन सी मुलाकात आखिरी होगी. इसलिए मिलते जुलते बातें करते रहो यारो, हंसते रहो यारो. न जाने जिंदगी में कौन सी सांस आखिरी होगी. ही जीवनाची ती कर्तव्यता कोण शिकवणार आहे माय बाप आपल्याला. मागताय संत, देणाराही संत, खरा संत आपल्याला कळाल्याशिवाय या जीवनाची इथे कर्तव्यता नाही. एक दुकान संतांनी घातलेला आहे, घातला दुकान देती आली दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार. त्या संताकडे गेलं पाहिजे. व्यावहारिक उदाहरण सांगू का. जुन्या आमच्या माई मुले इथं बसले, त्यांना माहिती आहे आडावरून, आता पण मला वाटतं इथं आडावर पाणी शंदाव लागत असेल भरपूर ठिकाणी आपल्या गावात. आता तसं आले नळ गिळ, पण अजूनही काही आहेत. नदीवर जावं लागायचं, आडावर जावं लागायचं. पण असं कधी गंगा किंवा आड आपल्याला म्हणली का माय माऊली, मावशी मी विहीर आले ही पाणी भरून. दरवाजात कधी विहीर आली का. दरवाजात विहीर आली का नदीचं पाणी आलं दरवाजात कधी. माऊली मी आले बरं घे बरं हंडा भरून. नाही, पाणी भरायचंय, हंडा घेऊन तिथपर्यंत जावं लागेल. तसं संत खरे येणार नाही. आपल्याला जर का जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल, मुलांना संस्कार द्यायचे असतील, आणि या 42 पिढ्यांचा उद्धार करायचा असेल, उच्चतम पदाला जर का जायचं असेल, तर आपल्याला त्या ठिकाणी संतापर्यंत जावं लागेल. आणि संतांच्या चरणामध्ये आपल्याला मस्तिष्क टेकवावं लागेल. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, ठेंगणा कर मस्तक. जिसने झुकना सीख लिया उसने जीना सीख लिया. जोपर्यंत तू झुकणार नाही, गर्व ताठा, नित्य खटाटोप अभिमान, तुला जर का अभिमान राहिला तू असाच मरशील बेटा, लक्षात ठेव.
अभिमान ठेवू नको अजिबात. जिसने झुकना सीख लिया उसने जीना सीख लिया. झुकते हैं वही जिनमें जान होती है, वरना अकड़ तो मुर्दे की पहचान होती है. अरे बाबा, ज्याला नम्रता ज्याला आली ना, नम्र झाला भूता तेने कोंडी रे अनंता. नम्रता ज्यांनी पत्करली का ते आज ऑफिसर आहे, ते डॉक्टर आहे, ते मोठे महाराज आहे. नम्र या 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 बस 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 बरं आहे, चांगलं चाललं. हा समजत नाही का तुम्हाला? ज्याने नम्रत नाही येते का लोक म्हणते काही गरज नाही भाऊ, 56 पडले जाय, तू नाही आला दुसरं कोणतरी येईल. अरे तुका संतांचे प्रमाण काय विनाकारण आहे का त्याला? नम्र झाला होता कोणती अनंत, कोण शिकवणार ही गोष्ट? अरे स म्हणजे संस्कार करतात, अंत म्हणजे तपस्वी. संत शिकवू शकतात, अन्यथा नास्ती शरणम. संत शिवाय कोणी शिकवू शकत नाही. तुम्ही लक्षात घ्या, किती डीजेच्या पाठीमागे नाचा, किती प्या, किती वाढा, दारू गांजा मद पी यार अकलगुंग हो जाती है. अपने कमर का दाम खरच के मुंह में मक्खी आती है. संतांचं वचन अशा या बाबतीमध्ये सुद्धा आहे. आणि काय हो पोर, 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे नाचायचं. 19 फेब्रुवारीला छत्रपती सगळ्या जणांना आठवतात. 14 मे आली म्हणजे संभाजी महाराज आठवतात. 12 जानेवारीला विवेकानंद राजमाता जिजाऊ आठवतात. 14 एप्रिलला जे कोणी असतील त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात. काय करायचं? वर्गणी जमा करायची, डीजे बोलवायचा. तुला तू कोणती घेतो? मी बागपाईपर घेतो. तू कोणती घेतो? एसी घेतो. तू कोणती घेतो? डॉक्टर घेतो. तू कोणती घेतो? ब्रिटिश घेतो. मी कोणती घेतो? गांजा घेतो. तू कोणती घेतो? भांग घेतो का? चरस घेतो का? आपू घेतो का? अरे काय आहे? खरं कीर्तनाचं महत्व आहे. आता कीर्तनकार किती मोठा असला, तो आंतरराष्ट्रीय असू द्या का डबल आंतरराष्ट्रीय कीर्तन केसही असू द्या, तुका म्हणे साधारण सुलभ गोमटे परी उपदिष्टे पूर्व पुण्य. यांच्याशिवाय रंग नाही. काकडामध्ये सुद्धा त्याचं प्रमाण आहे. रंगा येऊ विठाई गिठाई माझी कृष्णाई गणाई. रंगदेवतेला अगोदर बोलावं लागत असतात. जर का हा पहिले कीर्तनकार येण्याच्या अगोदरचा अभंग जर का व्यवस्थित झाला नाही, गलते गेले झालं, पूर्ण कीर्तन आपलंच असतं. शास्त्राचं प्रमाण आहे, हे चिंतन आहे. पहिले रंगदेवता ध्यानाचा अभंग जे म्हणणार आहेत ना, त्यांना रंगदेवता या ठिकाणी पहिले अनुष्ठानित करावं लागते. आणि म्हणून तुम्ही पहा कुठेही जा, सप्ताह किती छोटा मोठा असो, सुंदर ते ध्यान म्हणायला चांगलाच माणूस उभा करत असते. मग बाकीचे टाळकरी चालतात, त्याचा विषय नाहीये. टाळकरी किती उभा राहा, 100 काय 200 उभा राहा, पण इथं स्पेशलच लोक लागत असतात. म्हणजे काय, ती रंगदेवता नाही उभा राहिली. कीर्तनकार काय करेल? चतुर्भक्ता जेथे नाही साधन सावध श्रोता. गरुड पुराणामध्ये सुद्धा त्याच्या वावे आला. काय करेल हो मोठा महाराज, तिथं तुम्हाला ऐकणारेच धड नाही येत. त्यासाठी रंगदेवता अगोदर आली पाहिजे, म्हणजे सगळ्याच जमत असतं. एक हे लक्षात घ्या, मला सांगायचंय काय, प्रशंसा करतो म्हणून नाही, पहिल्यांदा आलोय म्हणून नाही. 2 वर्षापासून सगळ्या गावकऱ्यांची विनंती होती. तुम्हाला वाटत असेल झालं आले गर्दी आली म्हणून महाराज बोलता का, तो विषय नाही. गर्दीतच जास्ती कीर्तन आहे. तसं पाहायला गेलं तर आपला परिसर आहे, हा परिसर आहे. आणि आमच्या मातोश्रीचं सांगणं आहे, परिसरामधलं कोणतंच कीर्तन सोडायचं नाही. मी तर आडगाव सरला चक्क नाही म्हटलो. मला देवी भागवत कथा माझी पावणे पांगलीला चालू आहे. 8 एप्रिल ते 14 एप्रिल मी येऊ शकत नाही. 15 ते 22 मी औरंगाबादला रामकथेला आहे. 22 ते 29 वंजारी समाज भगवान बाबा भगवानगडापासून 10 किलोमीटर खाली संगीतमय श्रीमद भागवत कथा आहे. हा 22 ते 29. 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत आपले नाना मागच्या वेळेस आले होते. उत्तम महाराज काय नाव, हा, आणि उत्तम महाराज पण एक दिवस आले होते. गोकथा भागवत कथा तिथं आहे 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत. आणि 7 मे ते
16 मे पर्यंत देवी भागवत कथा चितेगावला आहे. म्हणजे 5 रेग्युलर बुक आहे. त्या पिरियड मध्ये 35 कीर्तन बुक. हे कसं काय झालं? याला आशीर्वाद लागतो, याला आई वडिलांचा रिस्पॉन्स लागतो, याला गावकऱ्याचा आशीर्वाद लागतो, याला सगळ्यांच्या शुभेच्छा लागतात, याला गायकांची साथ लागते, याला माईक सिस्टीम वाले, याला सगळ्यांची साथ, सगळ्यांच्या शुभेच्छा. विदाऊट स्ट्रगल एव्हर मॅन कॅनॉट सक्सेस इन हिज लाईफ घरून रिस्पॉन्स लागतो. आपलं कसं आहे, गोरगण दावायला लागलं तर लगेच माझ्याकडे त्याला काय म्हणतो, महाराज होतो काय करू? अरे गण दावलं चांगलं आहे ना, महाराज झालं काय मान्य सुरवे करतात काय मग माया डोळस करतात. शूट आउट लोखंडवाला शूट आउट वडाया करायची इच्छा काय पोरांना? अरे महाराज होतंय तेच चांगलं आहे, माळ घालतं तेच चांगलं आहे, पाकपाचवादीचं तेच चांगलं आहे, चाली म्हणतं तेच चांगलं आहे. आणि लोक सिटीमध्ये महाराज होतं काय करू गणपती उघडायला लागले. काय विचार झाले भाऊ. अरे विवेकानंदांनी सांगितलंय नशीब बदला, विचार बदले. संत सांगतात धर्माचं पालन करा. धर्माचं पालन करणे पाखंड खंडन. छत्रपतींनी ते केलेलं आहे. तुमच्या आमच्या सारखं नाही धुंताणा धुन धुन धुंताणा धुन हे असं काही जीभ बाहेर काढू काय. आणि परवा दिवशी एका जणाला आमचे मोठे महाराज आपले आणि मला या ठिकाणी तिकडे लागण्याला बोलवलं. म्हणे महाराज तुम्ही गायनलाही सुपार करता, डबल दक्षिणा घ्या तुम्ही, पण तुम्ही तुमच्या गाडीत या लग्न तुमच्याकडूनच लावायची इच्छा आहे. वारकरी सांप्रदायिक पद्धतीने लग्न लावायचं होतं. विनायकम गुरु नवमी, ज्ञानेश्वर माऊली चिंतन सावधान, तुकाराम महाराज चिंतन सावधान, वारकरी सांप्रदायिक पद्धतीनं. जेव्हा तुम्ही आचार्य परिवारात नाही तुम्हीच लग्न लावायला. अरे म्हणलं मी आता कीर्तनाचे 15,000 घ्यायला लागलो बाहेर. तेव्हा महाराज तुम्हाला 21 देतो, पण तुम्ही या ना. मला असं का बरं मी येतो, पण म्हणलं मला रात्री कीर्तन आहे भाऊ. एक तर तुम्ही लग्न लावता उशिरा, टाइम टाकता 12:30चा, लावता 3, 3:30, 4ला. करावं काय ते महाराज राईट टाइम लागत. आणि तिथं गेलो तर डीजे होता 70,000चा आणि एक जीप असं करून ट्रकच्या माझा झोपला. त्या टेम्पोवाल्याला म्हणला गेला तर माझ्या अंगावरूनच तुला न्यावं लागणार. त्या टेम्पोवाल्याला काय नाही येईन बरं डीजे पुढं. अरे मरायचं तर देवाचं मर ना, धर्मात मर ना. अयोध्येच्या राम मंदिरासाठी मर बरं. आहे कोणी मारायला अयोध्येच्या राम मंदिरासाठी? 6 डिसेंबर 1992 काय झालं आहे काही माहिती? 6 डिसेंबर 1992 अरे किती जण मेले, किती कारसेवक त्या रामासाठी. तर राम अरे छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा? शरीर आहे. शरीर काय गांजा पिण्यासाठी दिलाय का? दारू पिण्यासाठी दिला का? शिव्या देण्यासाठी दिला? वाईट वंगळ खाण्यासाठी दिलाय का? शिव्या देण्यासाठी दिलाय का? नको ते करण्यासाठी दिले का? आता तुम्हाला पाय काय तमाशाला जायला दिलं तुम्हाला? अयोध्येला जाऊ शकत नाही का? वृंदावनला जाऊ शकत नाही का? पंढरपूरची वारी करू शकत नाही का? पिचक्याला खाऊ खाऊ काय कॅन्सर करायचं आहे का? लवकर जायचं देवाकडे लक्ष्मीकांत पेढे सारखं देशी ओसी बीसी घेऊन तंबाखू घेऊन लवकर गचकायचा विचार आहे काय? अरे संत सांगताय, संत शिकवताय, धर्माचं पालन करा माय बाप हो. नाहीतर एक दिवस इतके भयान जावं लागेल तुम्हाला. काही नाही 31 डिसेंबरला बरेच जण मारतात. आई बापाचा विश्वास आहे. मोबाईल घेऊन देतात पोराला, गाड्या घेऊन देतात, हॉस्टेलवर पोरं राहतात. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज पैसे नसताना जर का जगामध्ये गाजू शकतात, तुमच्या आमच्याकडे पैसे शेत्या आहे, शेत्या विकून पोरांना शिकवणं चाललं, सगळं चाललंय. आपलं जीन्स पॅन्ट आहे भाऊ, काय खायचं खाय, काय प्यायचं पी, पण शिक तरी पोराला ये तिकीटी लागते, ये तिकीटी कशाबद्दल लागते? अरे संत सांगणार आहे, संत वाङ्मयाचे विचार पाहिजे. खऱ्या संतकडे न्या, आळंदीला न्या, पोराला पकवा घालवा, हरी वाट शिकवा, केस वाढवायला लावा, तिकडे न्या, कुठं वृंदावनला न्या. कृष्ण भक्ती काय सांगा. लोकांना लाज वाटते धोतर नेसायची. यार धोतर नेसायची काय वाजत? बरमोडा घालायला लागले काही काही लोक. आणि बरमोडा घालून सकाळी मी पाहिलं तिकडं, मी लुंगीवर जॉगिंगला जातो, काही काही बरमोडा उघड हो. अरे कशाला घालतो? घालूच नको ना, गरमीच दिवस आहे ना. काय बरमोडा घालत? तू माणूस आहे का? हिंदू धर्मात जन्माला आला तर कुठं आला? अरे गाय मरतीये, गाय मारायचं दिलं सोडून, गाईला पाळायला दिलं सोडून कुत्र्याला. अरे काय माणसं, गाय मरतीये हे कुत्र्याला पाळताय. अरे बायकोला बिस्किट खाऊ घालत नाही काही काही माणसं बांध, कोणाला बिस्किट देणं, रगडा भेळ पाणी पुढे खाऊ घालत आणि कुत्र्याला बिस्किट देतात. काय माणसं, काय जमाना आलाय बाबा. काय खरंच काय कसं काय व्हायचंय? हे जमायचं कसं? अरे संत शिकवतात सनातन धर्मामध्ये 6 शब्द आहे आणि त्या 6 शब्दाचंच आपल्याला पालन करायचं. सनातन धर्म काय शिकवतो सनातन धर्म? अरे महाराष्ट्रामध्ये अति दुर्दम सगळ्यात जास्ती गायीची हत्या होते माय बापू महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्ती. आणि आता तर वाटतं की कृष्णालाच बोलवलं पाहिजे गाय हत्या थांबवण्यासाठी. महाराष्ट्रामध्ये इतक्या गायी नाही जितके परिवार आहे. प्रत्येक परिवारानं जर का वैयक्तिक जबाबदारी म्हणून आपला मुलगा किंवा आपली मुलगी समजून एक गाय सांभाळली ना, गाय मरणार नाही उद्यापासून, लक्षात घ्या तुम्ही.
मेरी गो माता की जान बचाने आ जाओ नंद नंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन। हे गोपालक गोपाल तुम्हारा शत शत है अभिनंदन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन। तुम भक्त सुदामा से मिलने को नंगे पाव भगे थे, और अर्जुन की रक्षा करने दिन और रात जगे थे, दिन और रात जगे थे। ये भूखी प्यासी गाय तुम्हारी भटक रही है वन वन, हम करते हैं तुमको वंदन, हम करते हैं तुमको वंदन। कृष्णालाच बोलवलं पाहिजे, गाय वाचली पाहिजे। गाय हमारी माता है, गाय राष्ट्र की माता है, वो राष्ट्रीय पशु नहीं है, वो राष्ट्रीय माता है। श्री कृष्णो वदती स्वयं गवाम मध्ये बसाम्यहम, गावो अग्रत में संतु गावो में नित्य राहतु, गाई मम प्रिय असतो ऐसे जाणपा खगेंद्र भगवंत सांगत असे गरुडा। ओवी नंबर 15 अध्याय नंबर 3 गरुड पुराण भगवंत सांगतायत, मी गाईच्या मधात राहतो, मी सदैव गाईतच राहतो, मी सगळ्यात जास्ती प्रेम गाईवर करतो। गाय ही माझं परमदैवत आहे। 33 कोटी देवानं व्यापलेली गाय आहे आणि 33 कोटी देव गाईतच लपले, आणि की कली हे पापाची मूर्ती नाम खडग घेऊ हाती। इथं भरपूर जण झाले। अरे बाबा, तुकाराम महाराज व्हायला, ज्ञानेश्वर महाराज व्हायला, कीर्तनकार प्रवचनकार व्हायला या ठिकाणी वेळ लागतो, पण रावण कुंभकर्ण दुर्योधन व्हायला वेळ लागत नाही। बाजारामध्ये त्याच्या बऱ्याच दुकानं आल्या की जिथं रावण कुंभकर्ण आणि दुर्योधन घडवणं चालू आहे। लक्षात घ्या, पैसे जमा करतोय ना आपण दसऱ्या दिवशी, हा महाराज वर्गण द्या, हा वर्गण द्या। कशाला? रावणास पुतळा जाळायचा। कशासाठी जाळायचा? तू फुल देशी पेलेला, तुला कोणी अधिकार द्याला रावणाचा पुतळा जाळायचा? देशी पेऊन, देशी पेऊन वर्गणी जमा करतो तू। अरे मारने से रावण नहीं मरता, रावण को अगर मारना है तो हमारे जहन में राम को जिंदा रखना होगा। रामाला जिवंत ठेवायचं म्हणजे काय? एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम, चारित्र्य संपन्न, चक्रवर्ती सम्राट, सार्वभौम राजा रामचंद्र झालं पाहिजे। लक्षात घ्या, देशीन वसीन तुकार क्यान तिरट हे नाही जमत ना भाऊ। असं करून तुम्ही रावणाला किती मारल, रावण मारणार नाही, उलट रावण जास्ती रावण जन्माला येणार। लक्षात घ्या, हे जास्ती रावण यायला। दुकान मार्केटमध्ये पहा ना तुम्ही, जिकडं तिकडं असं करायचं, तसं करायचं, याला हाणायचं, त्याला हाणायचं, याच्या तांगड्या तोडा, त्याच्या तांगड्या तोडा, रॅली काढा, 500 रुपये भेटणार, एक बॉटल भेटणार, एक खंबा भेटणार तुम्हाला, झेंडे घ्या। अरे कशाला भाऊ, काय देणार आहे तुम्हाला? इलेक्शननी बरबाद झाले हो काही लोक, काय सांगा तुम्हाला, काही नाही राहिलं, काही घराला माती सुद्धा नाही राहिली। लोकांना प्रॉपर्टी 2-3 वर्ष येऊ द्या, जमीन भेटणार सुद्धा नाही, पाहायला सुद्धा भेटणार नाही, लोक इंटरेस्ट सुद्धा देऊ देणार नाही तुम्हाला, तिथंच चावते। याचा फार्म हाऊस, त्याचा फार्म हाऊस, ज्यांना विकली ते गेले भाऊ, आजच गेले। अरे दुष्काळ पडतोय महाराष्ट्रामध्ये, कशामुळे पडतोय? अरे या ठिकाणी पापाचरण वाढलंय, सत्कर्माचरण बंद झालंय। सगळे लोक म्हणतात ज्ञानेश्वरी नको, भजन कर का चाललं गावात, आवाज कमी करा, तुम्हाला काही काम नाही करे, टाळ कुठे हो, येऊन जाऊन सत्य करता भजन म्हणता, काही काम नाही का तुम्हाला? भजन बंद करा, तमाशे चालू द्या, ऑर्केस्ट्रा येऊ द्या गावामध्ये, तुम्हाला काय करायचं? आम्ही डीजे लावणारच, वल्या दारूचा साडा करणारच आम्ही, तुम्ही पैसे द्या का? 1 लाख घालणार आम्ही दारू, 70,000 घालणार आम्ही डीजे, तुम्हाला काय करायचं? थम्सअप देणार आम्ही मोर नाही का? लग्नामध्ये आम्ही काय करणार? ते काय हो, ते पाणी उडायचं राहतं, काय म्हणते त्याला, पंढरात मारत, ते लग्नात गेलो तुम्ही, मोर असतो पाणी, आम्ही शेण उडवणार, थम्सअप देणार। थम्सअप आम्ही काय करणार? आम्ही पाणी पाऊस घेऊन नाचणार, पाणी पाऊस एकमेकांच्या अंगावर मारणार, आम्ही वल्या दारूचा साडा करणार आम्ही, तुम्हाला काय करायचं? तुम्ही पैसे द्या का आम्हाला? अरे बाबा, दुष्काळ चाललाय, जे शेतकरी मेले ना, ज्यांची आत्महत्या चालली, त्यांच्या परिवाराला सावरा, शेतकरी मारणार नाही, त्यांच्या परिवाराला मदत करा। शिवजयंतीमध्ये ज्या पैशाची दारू प्यायची आहे ना, ते पैसे वाचवा, शिवाजी महाराजांचे पुतळे बनवा, गरीब लोकांना जेवण द्या, ज्यांना चपला नाही त्यांना चपला द्या, ज्यांना शर्ट नाही त्यांना शर्ट द्या, ज्यांचं शिक्षण सुटले पैशावर त्यांना शिक्षणाला ऍडमिशन घेऊन द्या, गरीबाच्या लग्नाला मदत करा, अन्नदान करा, गोदान करा, भूदान करा, वाचवा देश, समाज संघटित करा, युनिटी करा, संघ तयार करा, एकी ठेवा, एक गाव एक गणपती ठेवा, गाव एक, सत्य 4-4, भजनास पार्ट्या 3-3, गणपती 8-8, देवे 2-2। अरे कशाला हे? गाव हे का वैरी, हे का दुर्योधन, हे का रावण, हे का कोण आहे? चाललंय काय समाजामध्ये? कीर्तन याच्यासाठी नाही नुसतं, जय जय रामकृष्ण हरी नाही, आता सुधरायचीच गरज आहे।
आळंदीहून ऑर्डर आहे सगळ्यांना, शिकलेलाच कीर्तनकार असावं, सगळं झालं पाहिजे. आणि आता कोणी बोगस नाही राहिले, सगळ्याचं गायन पण जबरदस्त आहे, सगळंच चांगणार. प्रबोधनच करा. यंगस्टर पिढी आहे, सुधारली पाहिजे, बिघडली नाही पाहिजे. जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून स्वतःला हिरो समजू नये, बोगस कटिंगा करू नये, बोगस खाऊ नये, बोगस पिऊ नये, बोगस माणसं सोबत जाऊ नये. संगत कर बडो की तो बडत 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 बड जाय, संगत करणी जो की तो फिर फिर गोता खाय. मित्र चांगले निवडा, मित्र समज करतात तुम्हाला. ठिकाणाच्या संगी हिरा जो भंगला कुसंगे नाडीला, साधू ताईसा तुकाराम महाराज सांगतात. अरे कबीर महाराज सुद्धा सांगतात, हिरे जैसा जन्म मिला है कौड़ी बदले जाए. भगवान ने जब तुझे ये जन्म दिया है तो तुझे हीरा बना कर भेजा, लेकिन तेरे जीवन में ढेकन के जात के लोग आने की वजह से वो तुझे बिगड़ा रहे. घे ना एक घोट, एक घूट मुझे भी पिला दे शराबी. घे ना एक घोट. काय होतं, वन मोर बेटर ट्राय, वन मोर पॅक, वन मोर पॅक, वन मोर पॅक. तुझी जिंदगी बरोबर झाली, सगळी शेती विकून टाकली तू. अरे बायका पोराचा उन्हाळा गेला रे, तू दारू घरात आली, लक्ष्मी निघून गेली रे. अरे लिव्हरवर सूज येते रे, माणसं बसत रे. किती उदाहरण तुम्हाला सांगू, ज्याला 80 वर्ष जागा तो 40 मध्ये चालला. जितेंद्र भाऊ काय सांगावं काय लोकांना, 40 मध्येच चाललाय तो माणूस. 35 मध्ये काही काही चालले, काही काही फुल दारू प्यायला लागले, 4 व्हीलर चालायला लागले, 4 व्हीलर ठोकायला लागले, 4 व्हीलर मध्ये मारायला लागले. हा काय खराब काय. अरे ज्याला गाडी नाही त्याला गाडीचं महत्व विचारा, ज्याला खायला भेटत नाही त्याला खायचं महत्व विचारा. आणि तुम्ही त्या दारूमध्ये, त्या जहरेमध्ये, त्या जहरमध्ये, त्या विषामध्ये पैसे घालवतो. तुम्हाला काही तुम्हाला नाही. आणि काय सांग, काय पुढच्या पिढीला काय सांगणार, काय उत्तर काय देणार तुम्ही. आणि काय तर नाही. आणि आमचं काय वय आहे काय, आणि काय कीर्तन ऐकायचं वय का आमचं, ज्ञानेश्वरी वाचायचं वय का आमचं. अरे किती मोठी बाई झाली, किती मोठी स्त्री झाली, तर लक्षात ठेवा, धर्मापेक्षा मोठी होऊ शकत नाही. फार मोठी बाई आहे ना, 5 गोष्टी आल्या पाहिजे तिला. किती मोठी मॅडम होय, किती मोठी कलेक्टर होय, 5 गोष्टी बाईला आल्या पाहिजे. काय आल्या पाहिजे, नऊवार पातळणी असता आलं पाहिजे, पुरणाची पोळी करता आली पाहिजे, ज्वारीची बाजरीची भाकरी करता आली पाहिजे, रांगोळी काढता आली पाहिजे, दिवे धोती अमावस्या कधी राहते आहे का माहिती, वसुबारेची वारस काय राहते हे सगळं माहिती पाहिजे. ह्या 5 गोष्टी पोरीला आल्या पाहिजे. आणि तुमच्या आमच्यासारखं तुम्ही ज्यादा खुश होऊ नका. तुम्ही आम्ही इतकी का मोठे असताना पण गंध गवून लावायचे हे तुम्हाला आम्हाला माहित पाहिजे. इट इज द ग्रेट हिप्नोटिझम फ्रॉम हिअर वन ऑफ ब्लड असेल डायरेक्टली कनेक्टेड टू दी अवर हार्ट. इट इज कॉल्ड एज अ हार्ट अँड फ्रॉम हिअर स्टार्टिंग टू द ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम इन अवर होल इंटरनल ह्युमन बॉडी. मराठीमध्ये सांगतो, स्वामी विवेकानंदांनी सांगितलंय हे महत्वाचं असं चेतना केंद्र आहे. इथं जर का आपण गंध लावलं ना मायबाप हो, आणि गंध लावून हे भुरकुटीमध्ये आई वडिलाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर टेकवा मायबाप हो, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे लायसन जर का असलं ना भाऊ, पण लोक म्हणते नको महाराज, एक जण तर मिळाला होईल लायसन नाही घातलं, 2.5-3 किलो सोनं त्याने घातलं होतं. सोन्या माळ नाही घातली. अरे तुला एवढी हौस आहे ना, एक काम कर ना, तुळशीची माळी येते याच्यात सोन्याची मणी घाल ना. पण लोक नाही हुशार, बिल्डिंगा 40-40 लाखाच्या बांधल्या, घरात 2 रुपयाची ज्ञानेश्वरी. आणि लोकांना काय वाटतं 40 लाख रुपयाची बिल्डिंग बांधली, 2 लाख रुपयाचं तुळशी वृंदावन बाहेर लावते. आणि बाहेर जे वारकरी सदन लोकांना वाटतं बापले श्रीमंत वारकरी इथं आमची व्यवस्था करायला झोपायची, असं काही लोक म्हणते आपल्यासारखी इथं टाकाटाक राहील आम्हाला. आणि उन्हाळी दिवस असले समजा आपल्यासारखा एखादी तिथं गेला, आपली झोपायची व्यवस्था तिथं त्या 40 लाखाच्या बंगल्याच्या खाद्याने केली समजा, आपण ते बाहेरचं बाह्य रंग पाहून गेलो, फ्रीज उघडलं, मग त्याला गेम झाला. बाहर देखा तो तुलसी का कुंडा अंदर जाके फ्रीज खोल के देखा तो मुर्गी का अंडा, 40 लाख की बिल्डिंग थी वो. अरे उपयोग काय, जसं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतंय ना. हे सगळं रॉंग चाललंय भाऊ, सगळं रॉंग चाललंय. 40-40 लाखाचे बंगले, 70 रुपयाची ज्ञानेश्वरी घरात नाही, 50 रुपयाचा गाथा नाही, 2 रुपयाचं हरिपाठाचं पुस्तक नाही. एकाने विचारलं गाथ्यात काय, म्हणलं तुझ्या आजच चरित्र आहे जाय. अरे तुला गाथा काय माहिती नाही. अरे 146 देशामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा गाथा गेला. अर्जेंटिना नावाचा देश आहे, ते पीपल कॅनॉट अंडरस्टँड. तू जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अँड
संत श्रीमंत नामदेव महाराज गातात and hence they people learn to the our spiritual literature वारकरी संप्रदाय in इंग्लिश मध्ये शिकतात मायबाप. मराठीत असून आपली तयार नाही, कंटाळा येतोय आपल्याला गायन शिकायचं, टाळ वाजवायचा, अरे काय याच्याशिवाय कल्याण नाही मायबाप. एक दिवस तुमच्यावर वेळ आल्याशिवाय लक्षात राहणार नाही. उठा उठा पाठी भय आले मोठे लक्षात घ्या, आत्ताच सुधरून घ्या, नाहीतर पुढे एक दिवस वेळ येणार आहे. मायबाप होतोय म्हणतात हे वारकरी संप्रदाय नको, टाळ नको, पकवाज नको, ताल नको, मला स्वर नको, मला गायन नको, मला वारी नको. मग करता काय बाबा? पंचाच्या दुकान टाकता का कंडक्टर होता? करता काय? तुम्हाला हे नाही लागत, ते नाही लागत, नोकऱ्या लागणं अवघड झाल्या पोरांना. पोरं फेल व्हायला लागले, 12वी 3 वेळेस बसायला लागले आपले पोरं. 10वी मध्ये फेल व्हायला लागले, इंग्लिश येईना, गणित येईना, त्यांना शट्या नीट करता येईना, दुष्काळ पडायला लागले, उपनेर हाणता येईना, बैलगाड्या हाणता येईना, रिक्षा चालवता येईना, रोड खराब झाले, कुठं जाता येईना. मुंबईला पाठवलं तर टुकार गॅस करते, ड्युटीला जातो, गांजा गिंजा प्यायचं शिकून येते, दारू प्यायचं शिकून येते. अरे करता काय माय बाप हो? काहीतरी शिकवण आणि स्वतःपासून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकला तर धर्म टिकेल, धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. स्वतःला गण लावावं लागेल, स्वतःला माया घालावं लागेल आणि स्वतःला जीन्स पॅन्ट थोडी बाजूला ठेवून धोतर नेसून ज्ञानेश्वरी वाचावं लागेल. तेव्हा तुमचे पोरं जैसा बाप वैसा बेटा आहे माय बापू. हे लक्षात घ्या. आपण जसं पेरू तसंच आपल्याला भेटणार आहे. नाहीतर एक उदाहरण सांगितलं जातं. एक जण एक छोटं पोरग बसलं होतं ड्रायव्हरच्या बाजूला, सहज स्कॉर्पिओ मध्ये बसला, आमच्या सारख्या स्कॉर्पिओ मध्ये. ड्रायव्हर काका तिथे बसले होते. ते लहान पोरग म्हणलं, ड्रायव्हर काका एक सांगू म्हणे, सांग ना म्हणे. एक सांगू तुम्हाला म्हणे, सांग ना म्हणे. मला असं वाटतं आपला बाप जर का सिंह असतं, आपली माई जर का सिंह नसती, तुम्ही छोटा सिंह झालो असतो. ड्रायव्हरला म्हणलं ते पोरग छोटं. ड्रायव्हर काका अजून एक सांगू म्हणे, सांग म्हणे. मला असं वाटतं आपला बाप जर का मोठा बैल असता, आपली माय जर का छोटी गाय असती, तर मी छोटा बैल झालो असतो. मग ड्रायव्हरला राग आला. ड्रायव्हरनं ते दोन सहन केलं आणि मग ड्रायव्हर म्हणलं, का रे मग मी तुला एक विचारू म्हणे पोरा, मी एक विचारू तुला बेटा म्हणे, विचार म्हणे. तुपला बाप जर का पागल असता, तुपली माय जर का मूर्ख असती, तर तू कोण झाला असता? ते म्हणलं, आपला बाप जर का पागल असता, आपली बाई जर का मूर्ख, आपली माय जर का मूर्ख असती, तर मी ड्रायव्हर झालो असतो. जसं पेरलं तसंच भेटणार आहे. म्हणून मागाव काय? मागणं सुद्धा मूर्खाचं नसावं, मागणं सुद्धा बावळटाचं नसावं. मागायचं असेल तर संतांच्या शरणागतीमध्ये जा. संतांची शरणागती स्वीकारून त्यांच्या पायाशी चरण नतमस्तिष्क करून त्यांच्याकडे जा. संत तुमच्या आमच्यासाठी मागतायत. कशामुळे? निरपेक्ष वृत्तीने ते मागतायत. त्यांना माहिती आहे कल्याण संतच करणार आहे. तुकाराम महाराज संत आहे, पण त्यांच्यापेक्षा अधिकारी संतांचं वर्णन करतात. या संतास
तुकाराम महाराजांना माहिती आहे या भूतलावरती जन्माला येऊन सगळ्या संकटातनं जर का मुक्त व्हायचं असेल, भयातनं जर का व्हायचं असेल, दुःखातनं जर का बाहेर पडायचं असेल, तर या संतासी निर्वी हेची मदत देई आणि तुझे काही न मागो देवा. किंवा ध्रुवाला सुद्धा दुःख झालं होतं. तुकाराम महाराजाला सिद्धांत माहिती आहे. 5 वर्षाचा ध्रुव जंगलामध्ये गेला. जेव्हा उत्तानपादाच्या मांडीवरनं ओढून फेकलं सावत्राईने सुरुचीनं, तेव्हा नारद सारखे संत भेटले. नारदासारख्या संतानं 5 वर्षाच्या ध्रुव बाळाच्या कानामध्ये बीज मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवा इति द्वादशाक्षर मंत्राने धर्मानुष्ठानं करोम्यहम उच्चतम पद प्राप्त्यंग हेत भारत धर्मानुष्ठानं करोम्यहम. त्या संबंधाने ध्रुव बाळाने भगवंताला प्राप्त केलं. किंवा अजामेळ सुद्धा तरल्या गेला. प्रल्हादासाठी भगवंत आला. कोण कहते हे भगवान आते नाही, माँ जशोदा के जैसे बुलाते नहीं, बा द्रौपदी के तरह तुम बिलाते नहीं, कोण कहते हे भगवान खाते नाही, बेर शबरी के जैसे खिलाते नाही. या संतांना मात्र निर्वाव लागेल. संतांचं कारण की काय, सूरदासजी महाराज एक दिवस बायकोच्या मागे फिरत गेले. बायकोनी त्यांना खालीवर ऐकवलं. वाईट बोलली बायको म्हणून दाबणा त्यांनी खुपसून घेतले आपल्या डोळ्यामध्ये आणि जंगलामध्ये गेले. आंधळे झाले ते. खाली पडणार ते खाली पडणार. खाईमध्ये भगवान पांडुरंग स्वतः प्रकट झाला. भगवान पांडुरंगाने सूरदासजीचा हात धरला. तेव्हा सूरदासजी म्हणतात, भगवान आप भगवान ही हो, लेकिन भगवान कहते मैं भगवान हूँ, लेकिन तूने अब तक गुरु नहीं किया. तू संतों की शरण में जा. जब तक जीव संतों की शरण में जाकर के मेरे नाम का धन नहीं लेता है, तब तक मेरे पद को नहीं आ सकता प्यारे. जोपर्यंत हा जीव संतांना शरण जाऊन त्या संतांच्या मुखारविंदातून माझ्या नामाचं रामनामाचं धन घेऊन रामनामाचं धन घेऊन येत नाही, तोपर्यंत माझ्या पदाला येऊ शकत नाही. तुकाराम महाराजाला हा सिद्धांत माहिती आहे. या संतासी निर्वी हे जी मला दे आणि तुझे काही मागू देवन तेच मागतोय मी. मागणे ते एक तुझं प्रती आहे. देशील तरी पाहे पांडुरंगा. द्यायचं असेल तर काय दे, मला बुलेरो देऊ नको. उद्धारा तुका म्हणे आता उद्धार तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे उदारा तू होई. तुका म्हणे तुका म्हणे देवी पायी संतप्रिया मद देवी पायी संतप्रिया या संता संगिरवी देवी मद देई. या संता संगिरवी देवी मद देई. मद देवी संताप्रिया मद देवी संताप्रिया या संता संगिरवी देवी मद देई. या संता संगिरवी देवी मद देई. तुझे काही न मागो देवा
काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या शेवटच्या चरणामध्ये या मागणीच्या अभंगामध्ये तुकोबाराय भगवंता समोर एक मागणी मागतायत. ते म्हणतात देवा देऊ तो शकतो किंवा मागायलाही त्याच्याकडे पाहिजे जो उदार आहे, किंवा कंजूस माणसाकडे मागायला गेलं, अदत्त चिकट माणसाकडे मागायला गेलं तो काहीच देत नसतो माझ्या. म्हणून उदार कोण असू शकतो? फक्त उदार अंतकरण, औदार्यता हा भगवंताकडे गुण आहे. भगवंत 6 गुणांनी संपन्न आहे. यश, श्री, ऐश्वर, ज्ञान, वैराग्य आणि औदार्य. त्या 6 गुणापैकी भगवंताचा एक हा उदारतेचा गुण आहे. औदार्य गुण संपन्न असलेला आमचा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग तुका म्हणे आता उदार तू होईल. तुझा जो 6 गुणापैकी हा जो गुण आहे ना एक, तू उदारतेचा गुण मला दे. माझ्यावरती उदारता कर, माझ्यावरती कृपा कर. तुझा आशीष मला दे, तुझा स्नेह मला दे. आणि तुला द्यायची इच्छा आहे ना, मला तर घ्यायचंच नव्हतं. तुकाराम महाराज म्हणतात देवा पण पांडुरंगा माझ्या भगवंता तुला मला द्यायचं आहे ना, तर एक दे की संतांना माझा निरोध दे, ते संत माझ्याकडे यावे आणि त्यांनी मला तुझ्या नामाचं धन द्यावं, त्यांचं वर्णन मी करावं, त्याचा उपदेश किंवा त्याचा फायदा किंवा त्याचा लाभ या जगताला व्हावा आणि जगही या ठिकाणी या रामनामाचं धन आमच्या अभंगाद्वारे घेत राहावे. अशा थाटणीचा असलेला मागणीचा 3 चरणाचा गाथ्याचा शेवटचा 4092 नंबरचा अभंग. मागणे ते एक तुझ्यावरती आहे, देशील तरी पाहे पांडुरंग या संताची निर्विहीची मदत देई. अनेक तुझे काही न मागो देवा तुका म्हणे आता उदार तो ही मदत ठेवी पाहिजे संतांची या. क्योंकि आज तक जिन्होंने संतों के चरण में अपने अपने शीश झुकाए हैं उन्होंने भगवान के पद को प्राप्त किया है. ध्रुव ने नारद जी के चरण में साष्टांग प्रणिपात किए तो उसे ध्रुव तारा मिल गया है. प्रहलाद जो था ना, तो प्रहलाद को भी प्रल्हाद जेव्हा आईच्या पोटात होता तेव्हा नारदानेच या ठिकाणी कैयादूला ज्ञान सांगितलं होतं, म्हणून प्रल्हादाला तिच्या पोटातच ते ज्ञान श्रवण केलं होतं. म्हणून तो भगवत त्याचे पहिले गुरु नारदच आहे. त्याने सुद्धा नारदाला नमस्कार केलेला आहे. प्रल्हादाला सुद्धा प्रल्हादासाठी भगवंत नरसिंह मानला. ज्यांनी ज्यांनी संतांच्या चरणावरती मस्तक ठेवणार आणि ज्याला झुकायचंच नाही, मी तर आमदार आहे, मी काऊन पाया पडून, मी काऊन तिथं जाऊ कथीची, असं नाही. अरे बाबा जो या ठिकाणी गर्व रहित झाला, अहंकार रहित झाला आणि संतांकडे आला, संतांना नमस्कार केला, संतांच्या चरणाशी नतमस्तक झाला मायबाप हो, त्याचं कल्याण आहे, त्याच्या पिढीचं कल्याण आहे, 42 पिढीचं कल्याण आहे, त्याच्या गावाचं कल्याण आहे, त्याच्या जन्माचं सार्थक आहे. हा वैदिक सनातन धर्म आहे मायबाप हो. विठोबा रखमाई भजन होईल. पुढची सूचना देतो मी, नंतर आयोजक सूचना सांगतील. योग्य वेळेमध्ये अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटचा दिवस होतं. मागणीचं कीर्तन तुकाराम महाराजांच्या विजेच्या निमित्ताने सकाळी 10 ते 12 विजेचं कीर्तन झालेलं आहे आणि त्या संबंधाने आजचं हे जागराचं कीर्तन. मी गावातलाच व्यक्ती, महाराज तर काही म्हणून घेत नाही, मी महाराज लावत सुद्धा नाही. तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे विनोद कृष्ण लावणं? म्हणजे वृंदावनला जो व्यक्ती राहिला त्याला कृष्ण कंपल्सरी डिग्री देतात, कृष्ण आणि शास्त्री. विनोद कृष्ण, सुमित कृष्ण असं. त्यामुळे महाराज लावत सुद्धा नाही. नियम आहे वृंदावनचा, हरिभक्तीपरायण विनोद कृष्ण नायगा भानकर. आणि शास्त्री म्हणजे काय? ज्याला या ठिकाणी 6 शास्त्राचा विरोध परिहार करता येतो तो म्हणजे शास्त्री. शास्त्री बरेच जण लावतायत आजकाल, स्वतः लावण्यात काही फायदा नाही, ती डिग्री भेटली पाहिजे. संपूर्ण शास्त्र ज्ञान इतवा हा इति नाम शास्त्री. वेदांत, व्याकरण, न्याय, मीमांसा, पातंजल हे जे काही 6 शास्त्र, या शास्त्राला जो जाणतोय किंवा याचा विरोध परिहार ज्याला करता येतो त्याचं नाव शास्त्री आहे. मी महाराज लावत सुद्धा नाही. तेव्हा तुमच्याच गावातला दिगंबर पटवाऱ्याचा मुलगा प्रकाश दिगंबरराव कुलकर्णी नायगावकर पटवारी यांचा चिरंजीव तो संगीता प्रकाश कुलकर्णी नायगावकर पटवारी. तुम्ही किती पॉम्पलेट, 1000 पॉम्पलेट तुम्हाला दाखवतो 5 वर्षाचे. तारखा घेऊन मी तर असा परेशान झालेलो. घ्या, सकाळी एक कीर्तन करून आलो काल्याचा, आज आहे. परवा दिवशी गिरसवळीला आहे. कुठे? गिरसवळीला. आपल्या भागातलं जर का सांगायचं झालं तर 9 एप्रिलला सप्त्यामध्ये अडगाव सरकला आहे, 12 तारखेला हातमाळीला आहे, 12 एप्रिलला. परवा दिवशी गिरसावळीला आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही कधी जर का आलात जयहिंदनगर पिसादेवीला, तुम्हाला सगळे पॉम्पलेट दाखवेल. हा सगळा तुमचा आशीर्वाद आहे. देवीच्या ठिकाणी आपले 3 कीर्तन झालेले आहे. 2 तासामध्ये मी काही सांगू शकत नाही. जितेंद्र साहेब, नाना किंवा आपले गुरु काका, मी काही सांगू शकत नाही. तुम्हाला जर का खरंच व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ लाईफ, व्हॉट इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ लाईफ, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी इन अवर लाईफ, मुलांसाठी काय पाहिजे, मुलं कसे घडले पाहिजे मायबाप हो, हे जर का करायचं असेल, मी गावातला माणूस आहे,
मी एकही रुपये घेणार नाही, फक्त मंडपन माईक सिस्टीम द्या, गायकाचे पैसे द्या, तुम्हाला आस्था टाईप रामकथा किंवा भागवत कथा देतो, मग पहा विषय काय आहे. मग बघा, गावातला मुलगा आहे, गावातून पैसे घेण्यासाठी नाही, गावावर तर आज इतका आनंद झाला आमच्या मातोश्रीला कीर्तन गावाकडे आहे म्हटलं. मागच्या वेळेस खूप पश्चाताप केला माझ्या मातोश्रीने, वडिलांनी मला देता आले नाही, माझं दुर्दैव, मी काय करू, कीर्तन असतं तर मी ऍडजस्ट केलं असतं. मला श्रीधर महाराज म्हणाले, त्याचबरोबर नाना म्हणाले, जितेंद्र साहेब म्हणाले, आमच्या सुमिनाथ बामू म्हणाले, महाराज करा ना ऍडजस्ट, काय हरकत आहे. राधाकिशन भाऊ म्हणाले, अरे पण त्यांना म्हणलं दुपारची रामकथा, रात्रीचं भागवत होतं 5 किलोमीटर अंतरावर, हिरडपुरीला रात्रीचं भागवत होतं याच पिरियड मध्ये. आज त्याची समाप्ती समजा रात्री, आणि दुपारी रामकथा होती आमच्या बहिणीच्या गावाला, जे आमच्या बहिणी इथं आलेल्या आहे, पंचायत समिती सदस्य सुप्रज्ञा संजय कुलकर्णी, आमचे मेवणे सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. मुद्दाम त्यांच्या गावाला मागच्या वर्षी रामकथा होती, रात्री भागवत होतो म्हणून ऍडजस्ट झालं नाही. तर गावाकडे परिसरातला किती जरी त्रास झाला, परिसरातली तारीख सोडत नाही. यावेळेस आडगावची जायला आली, टाइम नव्हता पण ऍडजस्ट केली. ते म्हणले महाराज आमचा जीव तुमच्यात आणि तुम्ही असं करता, म्हणलं मग तसं करून जमणारच नाही, मग यावंच लागेल तुमच्याकडे. मग त्यांची पण घेऊन टाकली, गडावरची पण घेतली. तुमची जर का तयारी असेल, उन्हाळ्याचा दिवस पाहू, तुम्ही म्हणले तर रामकथा तर रामकथा जितेंद्र साहेब, तुम्ही म्हणले गोकथा तर गोकथा, तुम्ही म्हणले भागवत तर भागवत, तुम्ही म्हणले काही सांगा मला 1 महिना अगोदर गाथा चिंतन करायचं का राम भाऊ महाराज राव सर, अरे काही सांगा, साखरे महाराजाचे विद्यार्थी, काहीच विषय नाही. इफ यू वॉन्ट व्हॉट यू वॉन्ट, तुम्हाला जे पाहिजे ते मी देतो, पण माईक सिस्टीम द्या, बॅनर पॉम्पलेट द्या, माईक द्या, आणि गायक लोकांचे जे पैसे होतील ते तुम्हाला द्यावं लागेल. ते काही आपल्या बसचा खेळ नाही ना, ते समजा. ते मी गावातला मुलगा आहे, मी फ्री ऑफ कॉस्ट देतो ना. मग पहा ना, 7 दिवसामध्ये 7-5-35 रोजचे 5 घंटे, उद्या पण रात्री 6 ते 10, उद्या मग पहा. परिवर्तन जर का नाही झालं, नायगावून नाव लावणार नाही विषय आहे. त्याला वेळ जास्ती लागत असतो. 2 तासामध्ये सांगू काय तुम्हाला, 2 तासामध्ये काही सांगू शकत नाही. 2 तासामध्ये सांगण्यासारखा विषय नाही आहे. तेव्हा प्रत्येक वर्षी सेवा होईल, सेवा देण्याचा प्रयत्न करणार. गावातलाच मुलगा आहे, गावामध्ये राहत जरी नसलो तर हे नाहेगावांचं जे नाव आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय कीर्तनकाराचा दर्जा काही दिवसात आपल्याला प्राप्त होतोय. आंतरराष्ट्रीय कीर्तनकाराच्या पदापर्यंत आपण जातोय. नायगावांचं नाव अख्ख्या 156 देशामध्ये नेण्याचा मानस आहे. आणि असं समजू नका मग महाराज तुम्ही झाले ना आमच्या गावात तुमच्यासारखं कोण नाही, असं काही नाही. मी पण तुमच्याच गावात आहे. हे सगळं आपलं पंचक्रोशी आहे, सगळं परिसराचं नाव निघत असतं. करमाड पंचक्रोशी, फुलंब्री पंचक्रोशी, नायगावन पंचक्रोशी असं नाव निघेल, लक्षात घ्या. तेव्हा झालेली सेवा ही भगवंताच्या चरणी समर्पित करतो. काही चुकलं असेल, सेवा पहिली आहे सत्यामध्ये. तसे 2-3 कीर्तन आपले मंदिरावरती झालेले आहे. हातमाळी परिसरात अंजनडावला झालेला आहे, अंजनडावला 2 झालेले आहे, गडावर झालेला आहे. सगळीकडे कीर्तन असतात, पण गावामध्ये पहिल्यांदा योग आला. काही अडचणी आल्या, माझा आळंदीला होतो नाही येता आलं, भागवत होतो रात्री नाही येता आलं, वृंदावनला 3 वर्षापासून अध्ययन करतोय वैदिक वाङ्मयाचं इंटरनॅशनल लेवलचं, नाही येता आलं, पण आता येण्याचा प्रयत्नच करणार. गडावर त्या दिवशी आपले सगळे लोक आले, म्हणले महाराज हे विसरूच नका तुम्ही, हे लक्षात ठेवा 7 दिवस. याच्यातून कोणतं तरी एक आमच्यासाठी ठेवायचं म्हणलं, ठेवणारच आता, काही विषय नाही. एवढी गर्दी पण मला आनंद नाही झाला, मी येणारच नाही. पहा ना कुठपर्यंत, हे काय पाहिजे अजून. अरे हेच पेमेंट आहे, हेच पैसा आहे, हेच धन आहे, हेच आशीर्वाद आहे, हेच माय बाप आहे. पुत्र तुमचा है, तुमचा अधिकार है, तुम आवाज लगाओ, मैं हाजिर हूँ, कभी भी आवाज लगाओ तुम, बस. किसी का बर्थडे हो, राजकीय कीर्तन हो, कोई भी हम आने के लिए तैयार है. आणि रात्रीच आपण तसा कार्यक्रम करून, मला तर वाटतं आमचे सन्माननीय गुरुजी दिलीप महाराज जाधव, ज्यांच्याकडे मी गायनाचंही अध्ययन केलं होतं, जे सध्या आमच्याकडे क्लासही घेतात महिला मंडळांचा, तेही आज मुद्दाम आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले. आणि अंजनडोहला पण त्यांचे फार स्नेहाचे, पंचक्रोशीमध्ये स्नेहाचे संबंध आहे, त्यांच्या भगिनी अंजनडोहला असतात. मला तर असं वाटतं दिलीप महाराज की या ठिकाणी मोकळ्या मैदानामध्ये या ठिकाणी 4-5 गावं मिळून भागवताचा कार्यक्रम करायला पाहिजे. वृंदावनची कथा झाली का इकडं, जी आस्था चॅनल संस्था चॅनलवर होती, आणि ती कथा मी करतोय. भूषण तुमचं आहे, मला काही नाही. उलट मी तर 1 लाख रुपये घेतोय कथेचे, पण इथं तुम्हाला फ्री देतोय, फक्त गायकांचे पैसे द्या म्हणतो. माईक सिस्टीम तयार करा, काय हरकत आहे. गावावाल्याने माईक सिस्टीम म्हणता वरचं राहिलं की सन्मान असते, सत्याला घेतच नसते ना, असं तरी मला वाटतं. घेते गावाची गेल्या वर्षी काहीच नाही दिलं का? हा औंदाजी तसं आहे का? चला एकदा होऊन जाऊ द्या, मग भागवतचं फिलर रामकथेला एकदा होऊन जाऊ द्या, आणि सगळेजण मदत करतील. आणि गावात असं जसं माग मोकळ्या मैदानात ते तिकडे झालं इंदोरीकर महाराज कीर्तन, तसं भागवत करा, मग पहा. आणि सगळ्याला आपल्याच गावाचा काय फायदा, सगळ्यांचाच फायदा झाला पाहिजे, आहे की नाही. जितेंद्र भाऊ बोलतील नंतर 2 मिनिटं हे झाल्यानंतर. सेवा आपली या ठिकाणी संपलेली. विठोबा रखमाईचं भजन होईल. काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, तुमच्या मुलासारखं आहे. काही चुकलं तर तुम्हाला मला सांगायचा अधिकार आहे. ज्याला कोणाला भागवत, रामायण, देवी भागवत, गोकथा, कीर्तन, व्याख्यान, प्रवचन, शिवाजी महाराजांच्या विषयावरचं, संभाजी महाराजांच्या विषयावरचं काही ठेवायचं असेल, कीर्तन झाल्यानंतर त्यांनी कार्ड घेऊन जायचं आहे. विठोबा रखमाईचं भजन होईल. विठोबा